Hello everyone, I welcome to Sri online and offline coaching classes Nilanga. And before, I hearty congratulations who prepares for all competitive exams. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा and definitely I hope you will do a great. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी करसाला. फक्त ना आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, समजून घ्यायचं आहे. तिकडे बघा, आपल्याला ती एक टेकडी आहे. ती टेकडी कशाची आहे? तुम्हाला सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची असेल किंवा नवोदय विद्यालयाची एंट्रन्स एक्झामची असेल किंवा स्कॉलरशिपची असेल. ज्या ज्या एक्झामची तयारी करायची आहे, इंग्लिश विषय असेल आणि इंग्लिश विषयासाठी तयारी करायची असेल तर ती टेकडी बघायची आहे. ते आपलं स्वप्न आहे आणि मी तुम्हाला तेच करणार आहे. त्या टेकडीकडे जाण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्या मंजिलकडे जावं लागेल. हा आपली मंजिल साध्य करण्यासाठी सर्वात अगोदर असते प्लॅनिंग. कुठल्याही एक्झामची तयारी करायची असलं की अगोदर आपल्याला सिलेबस माहिती असला पाहिजे. काय सिलेबस असतो, कसे प्रश्न विचारतात, आपण कशी तयारी करायची, 3 प्रश्नाची उत्तर आपल्याला माहिती पाहिजेत. आपल्याला कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे आणि आपण कुठे आहोत हे ओळखणं खूप गरजेचं आहे. मग चला तर, आणि तुम्ही इथे माझ्यासोबत आहात लर्न इंग्लिश विथ तुकाराम. इंग्लिश आता सिलेबस आहे ना, तुम्हाला खूप शॉर्ट करून सांगतो मी. डिटेल्समध्ये मी इकडे देईन. इंग्लिश शिकताना 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट व्होकॅब्युलरी, व्होकॅब्युलरी म्हणजे वर्ड्स बरं का, शब्दार्थ माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ग्रामर. व्होकॅब्युलरी इंग्लिशमध्ये कुठल्याही एक्झामच्या रिलेटेड तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन असेल. आता डिटेल्स घेणार आहे, इकडे चार्ट बनवू आपण. एकूण 7 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. साईडला PDF आहे, PDF डाउनलोड करा आणि सिलेबस तुमच्या समोर ठेवा. ह्या आजच्या पहिल्या इंटरॅक्टिव्ह सेक्शनमध्ये, पहिल्या क्लासमध्ये आपण काय करणार आहे, फक्त आपल्याला कुठे जायचं आहे, ती आपली मंजिल आहे आणि ते आपल्याला ठरवायचं आहे कसं कसं, स्टेप बाय स्टेप. प्रत्येक एक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला साध्य होईल. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर. व्होकॅब्युलरी इंग्लिश शिकताना 70% इम्पॉर्टंट आहे आणि ग्रामर ओनली 30% इम्पॉर्टंट आहे. इकडे आपल्याला फोकस करायचं आहे. तुम्ही जर सिलेबस हे पेजेस पाहिले, हे ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेल्या पहिला डिव्हिजन लिहून घ्या सर्वांनी. व्होकॅब्युलरी पहिला डिव्हिजन आहे व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरीमध्ये काय काय प्रश्न असतात. प्रत्येक एक्झाममध्ये सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असतात. सिनोनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स, अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. आलं लक्षात? होमोफोन्स असतात. त्याचबरोबर प्रिफिक्स आणि सफिक्स असतात. प्रिफिक्स काय आहे, सफिक्स काय, प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन करणार आहे. बघा, 6च्या 6 पॉईंट मी डिस्प्ले करतो. बघा, पहिला सेक्शन आहे व्होकॅब्युलरी. हे तुम्ही प्रिंट साईडला ठेवा म्हणजे कळेल. व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला वर्ड फॉर्मेशन आहे. आता वर्ड फॉर्मेशन म्हणजे जसं एक एक्झाम्पल देतो. रूट वर्ड आहे, यूज आहे हा शब्द. यूजचं युजफुल केलं आपण, जो फुल लागला ह्याला वर्ड फॉर्मेशन म्हणतो. युजलेस हा शब्द तयार केला मी, युजलेस हा शब्द तयार केला म्हणजे फुल आणि लेस मी कनेक्ट करून
वर्ड फॉर्मेशन तयार केलं. आलं. त्यानंतर होमोफोन्स. आता हे होमोफोन्स काय असतात? त्यांचा आवाज एकच असतो, द सेम साऊंड बट डिफरंट स्पेलिंग अँड डिफरंट मिनिंग. डिटेल्समध्ये एक एक व्हिडिओ आपण क्लिअर करणार आहोत. फक्त ओव्हरऑल आपल्या ह्या स्लॅबसवरती नजर टाकायचं आहे आपल्या मंजिलपर्यंत पोहोचण्यासाठी. सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, कंपाऊंड वर्ड्स आहेत. आता कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय? दोन शब्द मिळून एक शब्द तयार होतो. जसं सन आणि फ्लावर. सन म्हणजे सूर्य आणि फ्लावर, सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. माहिती आहे ना? टूथ आणि ब्रश, टूथब्रश आहेत ना, असे त्याला कंपाऊंड वर्ड्स म्हणतो. वन फॉर मेनी, अनेक शब्दांना एक शब्द यूज करतो. त्यानंतर पझल असतात, अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता एका गोष्टीकडे मी रिवाइज करतो. इंग्लिश शिकताना सर्वात अगोदर भाषा कशापासून तयार होते? तर लेटर्सपासून होते, म्हणजे अक्षरापासून तयार होते. लेटर्स. इंग्लिशमध्ये किती लेटर्स आहेत त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. 26 लेटर्स आहेत. तर 26 लेटर्सपासून अनेक शब्द तयार होतात. द ग्रुप ऑफ वर्ड्स, द ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे अनेक अक्षरांचा शब्द होतो. ते मीनिंग असतं त्याला, म्हणजे वर्ड्स. अनेक शब्द जर आले, ग्रुप ऑफ वर्ड्स, त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. आणि एक तुम्हाला सांगू, लेटरचा अभ्यास करायचा. फक्त 26 अक्षर आहेत, ABCD एवढंच नाही आहे, तर त्यांचा आवाजांचा फोनेटिक्सचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 26 अक्षरांचे एकूण 44 आवाज होतात. ते जर शिकलात बऱ्यापैकी अल्फाबेटिकल ऑर्डर, त्यानंतर सिंग्युलरचं प्युरल करताना काय चेंजेस होतात, करेक्ट स्पेलिंग वर्ड काय काय मिससेलेनियस आहेत, ते तुम्हाला इथे क्लिअर होईल. नंतर वर्ड्स गेम आहे, शब्दांचा गेम आहे. जसं पझल असतो, वर्ड रजिस्टर असतात, रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. जसं क्लासच्या रिलेटेड वर्ड्स तुम्हाला सांगायचे असतात पटकन सुचल्यानंतर. त्यानंतर ग्रामर. आता ग्रामर म्हणल्यानंतर ऑब्वियसली पार्ट ऑफ स्पीच आलं. नाऊन काय, प्रोनाऊन काय, ॲडजेक्टिव्ह, वर्ब्स, प्रिपोजिशन्स, हे फक्त पार्ट ऑफ स्पीच. लेटर झाल्यानंतर वर्ड्स. त्यानंतर आहे चौथा पॉईंट, लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीमध्ये काय, तर पंच्युएशन मार्क्स, कुठे फुल स्टॉप, कुठे एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन मार्क, जे स्टेटमेंटवाले सेंटेन्स असतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात, त्यांना काय करायचं. नंतरचा पार्ट आहे सेंटेन्सचा. ह्याच्यावरच ग्रामर आहे. लेटर्स, वर्ड्स, सेंटेन्सेस, ह्याच्यामध्ये सगळं आहे. त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग. आता क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ रायटिंग दिली जाईल, स्टोरीज असतील, ऑटोबायोग्राफी असेल, शॉर्ट एखाद्या लीडर्सबद्दल, एखाद्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्हाला लिहायचं असतं, व्यक्तीबद्दल लिहायचं असतं. आणि इनफॉर्मल लेटर असेल. सर्वात महत्त्वाचा शेवटचा पॉईंट आहे, हे दोन मिससेलेनियस, हे आर्टिकल असतात. त्याच्यामध्ये नॉन इंग्लिश वर्ड्स असतात. त्यानंतर चार्ट्स, डेज, मंथ्स ऑफ इयर, असे सिंपल क्वेश्चन्स विचारले जातील मिससेलेनियसमध्ये. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे सर्वात महत्त्वाचं. हे सगळं शिकल्यानंतर तुम्हाला कधी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग स्किल आली पाहिजे. वॉट एव्हर वी रीड, आपण जे काही वाचतो ना ते आपल्याला समजलं पाहिजे. वी हॅव टू अंडरस्टँड इट, आपल्याला ते समजलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचा तुमचा मेन हेतू असतो. लँग्वेजमध्ये तुमची ॲबिलिटी,
तुमचं स्किल ओळखण्याचं हे सर्वात बेस्ट वे आहे. म्हणून हे काही सगळं काही जे ग्रामर आहे आपल्याला शिकल्यानंतर आपलं रीडिंग स्किल म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, आकलन, तुम्हाला किती आकलन होते, तुम्हाला किती समजते. आता मी जेवढं काही तुम्हाला बोललंय, जे काही सांगितलंय, आता तुम्हाला प्लॅन कळाला आहे. इंग्लिश शिकताना 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक आहे व्होकॅब्युलरी आणि दुसरं आहे ग्रामर. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओमध्ये मी काय शिकवणार आहे तुम्हाला, ग्रामरचे एक रूल शिकवणार आहे. पण ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक ग्रामरचा रूल शिकवणार आहे. तो मिससेलेनियसमधला पार्ट आहे आर्टिकल. सी लुक ॲट द बोर्डकडे बघा. आर्टिकल्स मराठीमध्ये उपपदे म्हणतो. इंग्लिशमध्ये 2 पद्धतीचे आर्टिकल्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. द फर्स्ट इज indefinite आर्टिकल. तर मराठीमध्ये इनडेफिनाइट म्हणजे समजलं पाहिजे. आणि डेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे जे निश्चित नसलेले, आणि डेफिनाइट आर्टिकल म्हणजे निश्चित असलेले, फिक्स. आणि हे अनफिक्स. एखादी गोष्ट नक्की असेल तर त्याला डेफिनाइट म्हणतो, आणि जर एखादी गोष्ट इनडेफिनाइट असेल तर अनिश्चित आहे, खात्री नाही, सांगता येत नाही. 2 आहेत पार्ट. इनडेफिनाइट आर्टिकलमध्ये अ आणि ॲन, आणि डेफिनाइट आर्टिकलमध्ये द. तर इंग्लिशमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, अ, ॲन, द. अ आणि ॲन चा अर्थ आहे एक, 1. अ आणि ॲन चा अर्थ आहे 1, एक. आणि द चा फिक्स, ह्याचा सुद्धा अर्थ आता सांगता येत नाही, पण हा फिक्स करतोय. दॅट पासून झालेला आहे. डेटरमायनर आहे, निश्चित करतो. काय करतो? निश्चित करतो. आता फॉर एक्झाम्पलमध्ये एक सेंटेन्स बघू. आय हॅव अ बुक. माझ्याकडे एक पुस्तक आहे. ते तुम्हाला माहित नाही ते कोणतं पुस्तक आहे. आणि मी जर असं सेंटेन्स यूज केलं, आय हॅव द बुक. आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कोणतं पुस्तक आहे. द फिक्स करतोय. आय हॅव द बुक. द बुक म्हणजे माझ्याकडे पुस्तक आहे ते तुम्हाला माहीत आहे. सैनिक स्कूलचं इंग्लिशचं आहे का, नवोदयचं इंग्लिशचं आहे का, स्कॉलरशिपचं इंग्लिशचं आहे हे तुम्हाला माहीत आहे. कळालं? या पद्धतीनं ह्याच्यातला 2 महत्त्वाचा डिफरन्स आहे, अ आणि ॲन. आपण अ आणि ॲनकडे बघू. सी, अ आणि ॲन हे 2 आर्टिकल्स आहेत. अ आणि ॲन, अ आणि ॲन हे आता कुठे वापरायचं हे बघायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला 26 जे लेटर्स आहेत, अल्फाबेट आहेत, ते आता उपयोगात पडणार आहेत आपल्याला. अ आणि ॲनचा अर्थ आहे एक. अ कधी यूज करतो तर कॉन्सनंट. कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. व्यंजन. आणि वॉवेल्सच्या अगोदर ॲन यूज करतो. ए बी सी डी झडपर्यंत एकूण 26 अक्षरापैकी आता तुम्हाला माहिती आहेत हाऊ मेनी वॉवेल्स इन अल्फाबेट. तर 5 वॉवेल्स आहेत. कुठले आहेत?
U. ह्या 5 वॉवेलच्या साऊंडच्या अगोदर आपण काय यूज करतो? ॲन यूज करतो. एक दाखवते बरं का, आणि ॲनचा एक अर्थ आहे, अनेक वचनसाठी येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. बी केअरफुल. We always use for singular. म्हणजे एक वचनीसाठीच वापरतो आणि ॲन. वॉवेल्स AEIOU च्या अगोदर ॲन आणि उरलेले बाकीचे रिमेनिंग 21 जे कॉन्सनंट आहेत, B, C, F, T, M, N, Z. आता बाकीचे तुम्ही होडका, अधूनमधून मी सांगितलं, हे 21च्या अगोदर आपण वापरतो. आता मी तुम्हाला 2 शब्द देतो, मला सांगायचंय तुम्हाला. एक कॅप. आता एग एकच आहे आणि कॅप एकच आहे. आता मला इथे कॅप म्हणू, एग म्हणू का ॲन एग म्हणू? ऑब्विसली तुमचा आन्सर असणार आहे ॲन एग. का? तर कारण का, तर तुम्ही ह्याचा आवाज जो यू लालाय तो ए चावलाय, म्हणजे ई असल्यामुळे ए ॲन एग. आता हे क, ह्याचा आवाज एचा असल्यामुळे कॅप आणि ॲन एग. आता क्लिअर झालं? आता तुम्हाला छोटीशी एक्सरसाइज देतो, तिथे तुम्ही आयडेंटिफाय करा कुठं आणि कुठं ॲन, आणि त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला कसा प्रश्न विचारला जातो ते सुद्धा बघू आपण. लुक ॲट द बोर्ड. अगोदर बोर्डकडे बघा तुम्ही सर्वांनी. आपण आर्टिकल पाहतोय. आर्टिकलमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, ॲन, द. त्याच्यातले 2 आर्टिकल पाहतोय, आणि ॲन, म्हणजे इनडेफिनाइट आर्टिकल, जे निश्चित नसलेले, काही सांगता येत नाही, पण त्याचा अर्थ एक आहे. कधीही इंग्लिशमध्ये आणि ॲनचा अर्थ आहे एक, 1. परत लक्षात ठेवा, हे सगळे एक एक आहेत. कार, फ्रॉग, ॲपल, ऑरेंज, हे सगळे एक एक आहेत. एक आहेत म्हणून दाखवायचं. यांच्या अगोदर काय येतं आता बघायचं. येतं का ॲन? येतं का ॲन? कॉन्सनंटच्या अगोदर आपण ए यूज करतो आणि वॉवेलच्या अगोदर आपण ॲन यूज करतो. चला, ह्याचा आवाज कार, ह्याचा फ्रॉग, ह्याचा ॲपल, ऑरेंज, ॲक्टर, अम्ब्रेला, इन्सेक्ट, हाऊस, अंकल. कन्फ्यूज व्हायचं नाही हा. उलाले का नाही? अंकल म्हणजे आहे ना, ह्याचा आवाज अंकल. चला मग आता इथे पहिल्या शब्दाला का ॲन? ऑब्विसली येतं. कार, फ असल्यामुळे असल्यामुळे ॲन. का? बघा वॉवेल्स कुठले, AEIOU यांचा आवाज जर कधी येत असेल तर तिथे आपण काय यूज करतो? ॲन. ऑरेंज, ॲन ऑरेंज. ॲक्टर, ॲन ॲक्टर. अम्ब्रेला, ॲन अम्ब्रेला. इन्सेक्ट, ॲन इन्सेक्ट. हाऊस, हाऊस, हाऊस. अंकल. आता यू आहे ना, मग तिथे काय वापरायला पाहिजे आपण? का ॲन? ॲन.
an uncle, an uncle. या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं. बघा इथे दोन पद्धतीचे क्वेश्चन दिल्यात. परीक्षेत प्रश्न कसे विचारतात. नेहा सॉ एलिफंट इन अ झू. झू मध्ये तिनं हत्ती पाहिला. एक हत्ती पाहिला असं म्हणायचं तिला. मग आता अ वापरू, ॲन वापरू, द वापरू, नो आर्टिकल. आर्टिकल तर येणार. आता एलिफंट असल्यामुळे काय येणार आहे. ॲन. राईट तुमचा आन्सर आहे. अ काय येत नाही कारण का सांगितलं. कॉन्सनंट असेल तर ए म्हणजे अ आणि वॉवेल्स असतील तर ॲन म्हणून ॲन. आणि द कधी वापरायचं आणि नो आर्टिकल कधी वापरायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि लास्ट एक राहिलं आहे सेक्शन बघा. चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द गिवन वर्ड. दिलेला एक शब्द आहे हो का ऑरेंज. आता ऑरेंजला काय येतं तुम्हीच आन्सर द्या. आलं लक्षात. तर अ ॲन द नो आर्टिकल. ऑब्वियसली डेफिनेटली आता ह्या ऑरेंजचं तुम्ही आन्सर देऊ शकता. बघा या पद्धतीनं तुम्हाला स्टेप बाय स्टेप दररोजचं एक स्टेप आपल्या मंजिलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ सिक्वेन्सनी बघणं गरजेचं आहे. आता आर्टिकल्स पूर्ण आपला लेसन झाला की मग आपण स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओज बनवू आणि ते नेहमी दररोजचं तुम्हाला वॉच करायचं आहे. नाही जर समजलं परत एक वेळेस बघा. आणि तुमचे काही जरी डाऊट असतील तर तुम्ही बिनधास्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही कळवा. त्यानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन्शन करून सांगेन की काय कसं पद्धतीनं सॉल्व करायचं. आय होप यू एन्जॉयड दिस लेसन. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे. दिलेला अभ्यास दररोजचं तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि ज्या पुस्तक वगैरे रेफर करत असाल ते पुस्तक रेफर साईडला ठेवून जे आन्सर असतील जे क्वेश्चन्स असतील त्याचं रिव्हिजन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. टुडे विल स्टॉप.